दाखवून द्यायची आहे. संदीपजी गायकवाड सर, ज्यांचा आवाज आजच्या रात्रीला निश्चितच आपल्या सर्वांच्या सोबत, आपल्या सर्वांची सोबत करत असताना आपलं मनोरंजन करतायत, त्याचबरोबर क्रिकेटची इत्यंभूत माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतायत. मनापासून धन्यवाद. गोड मनाचं व्यक्तिमत्व आहे. निश्चितच माणसानं आभाळात जरूर झेप घ्यावी, मात्र आपले पाय जमिनीवरती रोवून राहावं, हे संदीपजी गायकवाड सर यांच्याकडनं आपण शिकावं. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांच्या माध्यमातून निश्चितच हा संपूर्ण सोहळा कव्हर होतोय आणि आजच्या रात्रीला सेवा करण्याची संधी मिळतीये. दामत चषक 2024 मध्ये आपण आहोत, पर्व तिसरं, आणि या रजनी क्रिकेटच्या थराराला आपण सुरुवात केली आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खालापूर विभागाला बिलॉंग करत असताना शिळफाटा संघ मैदानावरती, मेन इन ब्ल्यू. जबरदस्त झुंज पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक सामना जिंकलेत, द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. 3 षटकांची मॅच. सामन्याला होती सुरुवात. फिरोज सरांचा हिरवा कंदील आणि मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम बीडची तेजस आणि नितीन हे 2 फलंदाज तयार झालेत. गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चकवा. काळी रात्र आहे मित्रांनो. धोक्याची घंटा. दांडी गोल. की अख्ख्या जगानं आपल्या प्रेमात पडावं. युवा, यंग, डॅशिंग, डायनॅमिक, हँडसम पर्सनॅलिटी आमचे बबलू यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण क्रीडा विश्वाच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं बबलूबाई, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. वाढदिवस म्हटला म्हणजे माणसाच्या आयुष्यातला खास दिवस. आज बबलूबाईंचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं या रात्रीला रंग चढतोय. आपलं पुनश्च एकदा भरभरून कौतुक आम्ही करू. सातत्याने या संपूर्ण परिसरासाठी सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विश्वासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व, तरुणाईचा बुलंद आवाज, बबलूबाई नजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजची रात्र निश्चितच एन्जॉय करण्याची जश्ने रात्र आणि निश्चितच सकाळच्या सत्रापासून भरपूर वर्षाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बबलूबाईंवरती आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या निमित्तानं परिवाराकडनं सुद्धा हा संपूर्ण जल्लोष साजरा केला जाईल. चला स्पीडअप करा. षटक पहिलं चालू आहे आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक हल्ला पाहायला मिळाला. हल्ला बॉल करत असताना गोलंदाज इरफानच्या माध्यमातून पहिला गडी टिपलाय. शिळफाडा संघाच्या वतीनं पहिला गडी या ठिकाणी मिळवलाय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती. जय जबाबदारी. जय स्ट्राइक वरती, नितीन नॉन स्ट्राइक एंड वरती. सुंदर टप्प्यावरती प्रचंड वेग आणि या वेगाचं रूपांतर 0 धावांवरती.
चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीये फलंदाजांना. थांबवून ठेवण्याची कामगिरी या ठिकाणी पार पाडतायत. निश्चितच तेजस आणि जय या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन बॅटिंग करत असताना निश्चितच मागच्या बाजूने थोडासा स्टंप दिसला आणि स्टंप उडवण्यात यशस्वी झालाय. गोलंदाजी करत असताना इरफानला आपण पाहताय राईट अमोर द विकेट. यावेळेस फुलरलेनचा चेंडू बॅटची एज, लक फॅक्टर ऑन झालंय. मागच्या बाजूला दोन फिल्डर पाठलाग करतायत. अडवत असताना निश्चितच संधी मिळाली, अडवलं आणि त्यानंतर चेंडू फेक केलीये. दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. श्री गणेशा करतायत बॅटिंग करत असताना. शीळ हा संघ मैदानावरती बॅटिंग करतायत. जय आणि तेजसच्या खांद्यावरती जिम्मेदारी, जबाबदारी, ही जबाबदारी इथून स्वीकारायची. आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारायची आहे आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला पोहोचवायचंय. गोलंदाज इरफानला आपण पाहताय, उंच पुरा गोलंदाज, भरपूर ताकद. ही पूर्ण ताकद वापरत असताना पाहायला मिळाला, मात्र इथून नजाकत, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापरलंय. बॅट्समन जयनं नजाकत भरा फटका खेळलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. चार धावा येत आहेत. 3 चेंडू फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत आणि धावफलकाला गती प्राप्त होतीये. 4 चेंडू फेकले, 6 धावा खर्च केल्यात, 1 गडी मिळवलाय. संमिश्र सुरुवात दोन्ही संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका चांगला खेळलाय. कव्हर स्वीपरला कुणी फिल्डर नाही, खाली क्षेत्र निवडलं. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅट्समन जयनं ठोकलेला हा दर्जेदार क्लासिकल चौकार. एक गडी बाद, 10 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती शीळ खेळतीये. शिळफाटा हा संघ मैदानावरती बीड संघाची निश्चितच बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. शीळ संघ फाईट करतोय. मॅच दर्जेदार पाहायला मिळेल. या चेंडूवरती आडव्या बॅटनं बॉडी लाईन शरीरावरती आदळत असताना चेंडू पाहायला मिळाला. एक बाईचा इशारा येतोय. फिरोज खान सर रात्री के यात्री, रात्रीसाठी नक्कीच त्यांना ओळखलं जातं. नाईट मॅचेस मध्ये कव्हर करत असताना जबरदस्त कामगिरी गेली कित्येक वर्ष फिरोजभाई शेख आणि त्यांच्या समवेत आपण पाहत आहे. या परिसराची, कल्याण कर्जत रायगडची निश्चितच सेवा करत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेले एक अनमोल रत्न राजेशजी भोईर सर, त्याचबरोबर आमचे संदीपजी गायकवाड आणि या परिसरातून आपण हरेशजी कराळे सरांना सुद्धा पाहत आहे. अतिशय चांगल्या दर्जाची अंपायरिंग पंचगिरी आपण पाहत आहे. निश्चितच संपूर्ण स्पर्धेला कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही, गालबोट नाही आणि एक जबरदस्त स्पर्धा गेली कित्येक वर्षापासून आपण पाहत आहे. हे तिसरं पर्व, वैभवशाली गौरवशाली पर्व आणि या पर्वाची आजची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. षटक क्रमांक या ठिकाणी चालू झाले. दुसरं गोलंदाज मुनावर येतोय. जबाबदारी खांद्यावरती. शिळफाटा संघाच्या वतीनं हे दुसरं षटक. युवा यंगस्टर खेळाडू आहे, जबाबदारी त्याच्या खांद्यावर. यावेळेस चेंडू पहा जबरदस्त आहे. कदाचित एज होती, विकेटच्या मागे अडवलंय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावांपासून वंचित ठेवत असताना मुनावरला आपण पाहिलं. प्रचंड वेगवान चेंडू जयसाठी टाकलाय. बॅटिंग करत असताना जयनं 6 चेंडू फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. संपूर्ण टीमची रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावरती. मजबूत बांध्याचा खेळाडू आहे, उंचपुरा फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. जबाबदारी त्याला सुद्धा माहिती आहे आणि या जबाबदारीने खेळतोय. ऑन साइडला खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट, सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. थोडंसं फंबल आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा सुद्धा निश्चितच प्रयास, हा प्रयास सक्सेस होतोय. 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील.
13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम बीड हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टर बीड युवा यंगस्टर खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे. जबरदस्त मॅच आपण एन्जॉय करताय. दामन चषक 2024 मध्ये आपण आहोत आणि रजनी क्रिकेटचा हा थरार आज आपण अनुभवताय. चारही बाजूला काळ्या रात्रीला आपण जरी असाल तरी प्रेक्षक राजाची प्रचंड गर्दी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेटच्या मागे चेंडूला अडवलं, त्यानंतर फेकलं. गरज होती का? गरज होती का हा प्रश्न भावाला विचारला जाईल. या ठिकाणी 2 धावांचं नुकसान होतंय. ज्या चेंडूवरती एकही धाव नको होती त्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला आणि इलेक्शनच्या पटलावरती एका मताला फार किंमत असते भावानो. या वाचवणं फार गरजेचे असतात. ज्या वेळेला आपण शेवटी एका धावेनं सामना हरतो ना, त्यावेळेला या धावेची आणि या चेंडूची किंमत आपल्याला कळते. 2 धावा आल्या, धावफलकावरती जोडल्या जातील. 13 धावा होत्या, 15 धावा होत आहेत. निश्चितच या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं एका गड्याच्या मोबदल्यात. फटका खेळलाय समोरच्या दिशेला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवत असताना चांगल्या दर्जाची फिल्डिंग. चेंडूला पकडलं, फेकलं. एकाच ऍक्शन मध्ये वेगानं सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एका धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. यंगस्टर बीड आणि त्यांना फाईट करत असताना टीम शिळफाटा. या 2 संघांच्या दरम्यान मॅच आपण पाहताय. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर आहेत. एक गाव एक संघ फॉर्मॅट मधनं या संघांना आपण पाहताय. या चेंडूवरती अपील करतायत. पंचांकडे दाद मागितली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर. वाईट बॉलचा कॉल फिरोज सरांचा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत नितेशजी कराळे, नितेशजी तरेसर आमच्या सोबत. काळी रात्र चालली आहे मात्र डोळे या ठिकाणी तेल घालून काम करतायत. जबरदस्त कामगिरी. प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक क्षणावरती अचूक नजर नितेशजी तरेसरांची. यावेळेस समोर खेळतायत. बॅक टू द बॉलर. पकडला. धोक्याची घंटा. दोस्तीत कुस्ती. फलंदाज होईल धाव बाद. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये हा महत्वाचा बळी. ज्या फलंदाजानं चांगली धावसंख्या उभी केली होती, चांगला खेळत होता, 15 धावांचं योगदान दिलं. जय धुळे तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. मोठी विकेट या ठिकाणी येते. न्यू बॅट्समन खंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस हा फुलटो चेंडू समोर खेळलाय लॉंगॉनवरती. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगल्या दर्जाची फिल्डिंग. पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच मुकाबला आपण पाहताय. एका बाजूनं खालापूर विभागाला बिलॉंग करत असताना शिळफाटा हा संघ आपण पाहताय. दुसऱ्या बाजूनं कर्जत विभागातनं ग्रामीणची टीम मैदानावरती झुंज देतीये. जबरदस्त कामगिरी या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघ समोरून फाईट करतोय. यंगस्टर बीड हा संघ मैदानावरती. 2 षटकं संपली आहेत. 9.00 ची सरासरी. 18 धावा धावफलकावरती आणि तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. एकंदरीत 3 षटकांची मॅच. शेवटचा अंतिम महाअंतिम षटक. या षटकामध्ये धावा रोखण्याची जबाबदारी असेल. गोलंदाज गुफरान येतोय. आजची रात्र गुफराननं सुद्धा भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये सुद्धा करावी लागेल, कारण प्रत्येक मॅच डू ऑर डाय, करो या मरो ही परिस्थिती तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये असते. प्रत्येक सामना जिंकत जाणं गरजेचं असतं. एखाद्या सामन्यात जरी मित्रांनो आपण कमी पडलो तरी सुद्धा अडचणीत येत असतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात. थोडासा दिशाहीन वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. वेग प्रचंड होता मात्र टप्पा थोडासा चुकीचा आणि या अनुषंगाने एका धावेची मदत गोलंदाजानं सुद्धा मोठ्या मनानं स्वीकारलं. हा चुकीचा चेंडू मी टाकलाय. नवीन चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गुफरान गोलंदाजी मार्कवरनं. प्रेशर आहे, निश्चितच प्रेशर आहे या मॅचचं. प्रेशर आहे चाहत्यांचं, प्रेक्षकांचं. कारण भावांनो, तुम्ही 11 जण मैदानावरती खेळत असता
मात्र तुमचे 11,000 प्रेक्षक तुम्हाला पाहत असतात. मैदानावरती काळ्या रात्रीला येऊन मॅच पाहतात. त्याचबरोबर यूट्यूबच्या साह्यानं यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा भरपूर प्रेक्षक भरपूर फॅन्स तुम्हाला पाहत असतात. त्यांच्यासाठी आपण खेळत असतो. यावेळेस नक्कीच एक चांगला चेंडू येतोय. दर्जेदार टप्पा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. गुफरांच्या माध्यमातून टाकलेला हा डॉट. दर्जेदार गोलंदाजी. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना गुफरानला आपण पाहताय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली. पहिला डॉट फेकलाय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तेजस तयार. यावेळेस हा चेक केला जाईल. लेग स्टंपच्या बाहेर गुणवत्ता चेक केली, तपासली, चेंडूची गुणवत्ता ठरवली आणि सांगितलं हा वाईट बॉल. चुकीच्या पद्धतीचा चेंडू आणि एका धावेची मदत. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणफलकाला होतीये. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम निर्णायक मैदानावरती आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राइक एंड वरती तेजस खेळतोय आणि गोलंदाज गुफरानच्या हातामध्ये चेंडू आहे. मोठी मॅच. यावेळेस फुल जबरदस्त फटका खेचलाय. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. अगदी आमच्या मंचाच्या समोर येतोय चेंडू. कुठल्याही फिल्डरला कुठलीही संधी नाही. चेंडू करतोय सीमारेषेची सफर. चौकार. या संधीचं सोनं करत असताना बॅट्समन तेजस मैदानाच्या आतमध्ये त्याला माहिती आहे आता चौकार येणं गरजेचं आहे, षटकार येणं गरजेचं आहे आणि संघाच्या संकटाच्या वेळेला धावून येत असताना तेजसच्या बॅटमधून आलेला हा चौकार. यावेळेस ओरपी चेंडू समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग. फिल्डर त्या ठिकाणी आहे. आडवत असताना थोडीशी गफलत झाली आणि त्यानंतर लगेच संधी मिळाली. 2 धावांची संधी आणि या संधीचं सोनं करतायत. 2 धावा धावफलकावरती जोडतायत. धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलंय. एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल. या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये टीम यंगस्टर बीड हा संघ मैदानावरती खेळतोय. तुफान फटकेबाजी. बॅटिंग करत असताना तेजस 7 धावांवरती खेळतोय. चांगला कॅमिओ मैदानात पेश करत असताना शॉट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं. चांगली फिल्डिंग. एक सिंगल येईल. धावा येणं गरजेचं मित्रांनो. धावा कुठूनही येऊ द्यात. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. डॉट येण्यापेक्षा एक सिंगल धाव केव्हाही चांगली. मॅडी सर नेहमी सांगत असतात एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने मित्रांनो 1 रुपया कमवा. तुमचे 50 मार्ग जरी बंद झाले तरी 50 मार्गाने तुम्हाला मिळकत आणि कमाई चालू राहील. इथं सिंगल आली आहे. धावफलकावरती ऍड होईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राइक एंड वरती खंडू आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन. आजची रात्र भरपूर चांगला खेळ त्यानं दाखवलाय. मागच्या मॅचचा सामनावीर खेळाडू आहे. निश्चितच नितेशजी तरे यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर सांगतायत आम्हाला. मागच्या मॅचचा सामनावीर आहे. मैदानावरती लेफ्टी बॅट्समन बॅटिंग करत असताना खंडू. जबाबदारीची जाणीव आहे. मॅच फिनिशर म्हणून पाहिलं जातं आणि इथून कशा पद्धतीने कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. कामगिरी करायला सुरुवात केली आहे. आडव्या बॅटनं दिलाय तडाखा. फिल्डर पाठलाग करतोय. चेंडूला पकडलं, फेकलं. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि ही दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीने खेळलेला फटका. निश्चितच खाली क्षेत्र निवडलं. थोडंसं टायमिंग कमी होतं मात्र जरूर 2 धावा आपल्या संघासाठी जोडतोय. बॅट्समन खंडूला आपण पाहताय. एक चेंडू फेस केलाय. 2 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. स्कोर कार्ड 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 29 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावरती. रात्रीचा समय आहे. थंड वातावरण. खेळपट्टी थोडीशी दमट आपल्याला पाहायला मिळतीये. धावा चेस करत असताना थोडीशी कठीण परिस्थिती नक्कीच पाहायला मिळाली आहे. रात्रीच्या वेळी धावा चेस करणं कठीण असतं. संदीप गायकवाड सरांनी सांगितलंय शेवट गोड करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे मात्र सीमारेषेवरती आपण पाहताय एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपलाय. चेक केलं जाईल. पंच आम्हाला नक्कीच निर्णय कळवतील. फलंदाज होतोय बाद आणि लागलेला झटका जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडलाय. रेहानच्या माध्यमातून तुफान झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. आपल्या संघासाठी ऐन मोमेंटला 6 धावा वाचवल्यात आणि एक चांगल्या पद्धतीचा झेल. स्वतःवरती कॉन्फिडन्स. झेल पकडला आणि सांगतो या भावांनो चेक करा.
आय एम ओके. जबरदस्त झेल, फलंदाज फेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धाबा धावफलकावरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना टीम बीडनं आणि 31 धाबांचं कडवं आव्हान शिल्प 29 धावा झाल्या आणि 30 धाबांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय टीम शिल्फाटा या संघासमोर. अंतराच्या बदलापूर संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच टॉससाठी यायचं आहे. शेलू संघाचे कॅप्टन आणि जांता राजा बदलापूर संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला त्या ठिकाणी जोडले जात आहेत. या स्पर्धेची आणबान शान खुरणबाई नझे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडला जातोय.
नाणेफेक जिंकली जांताराजा बदलापूर टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे आणि फलंदाजीचं पाचारण शेलू संघाला दिलंय. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी 30 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी एवन जोडी नंबर 1 इरफान आणि अनस तयार होत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. नितीनच्या खांद्यावरती जिम्मेदारी. वेगवान तेज तर्रार. पहिलाच बॉल ओव्हरपिच फटका खेचलाय. फिल्डर सीमा रेषेवरती. खंडूला आपण पाहिलं, पकडलं, फेकलं. एका टप्प्यावरती चेंडू गॅदर करत असताना दर्जेदार थ्रो सुद्धा येतोय. एका सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. फटका लाजवाब होता, मात्र निश्चितच खंडू सारखा योद्धा त्या ठिकाणी सीमारेषेवरती तैनात आणि चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट केलाय. एका धावेच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. अनसच्या बॅटमधनं आलेला हा सिंगल धावेचा फटका आपण पाहताय. स्ट्राईक रोटेट. इरफानला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज नितीन लिफ्टा मारा. यावेळेस फटका खेचला. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवर न येईल, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फटक्यात वजन. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. मदतीनं स्कोर कार्ड 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. पंजा खोला. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. इरफान. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल धाबेसाठी धावतायत आणि एक धाव कंप्लीट केली आहे. फिल्डिंग चांगली, चेंडू पकडला, मात्र थ्रो करणं गरजेचं होतं. विकेट किपर सांगतायत थ्रो फेक भावा. सलामीचा बॅट्समन आहे, त्याला आउट करणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने आपण पाहाल एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती जोडतायत 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नितीनच्या खांद्यावरती जिम्मेदारी. 30 धावा पार करायच्या आहेत आणि या 30 धावा पार करत असताना नक्कीच विचार विनिमय अभ्यास करावा लागेल. मैदानावरती एकमेकांवरती विश्वास ठेवतायत. सलामीची जोडी मैदानावरती खेळतायत. एका बाजूने इरफान आणि दुसऱ्या बाजूने अनस हे दोन फलंदाज बॅटिंग करतायत. यावेळेस हा चेंडू पहा, फुलर लेंथ ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेट वरती चेंडूला पकडलं. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होईल. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल 7 या धावसंख्येवरती. जबरदस्त काटेकी टक्कर महामुकाबला मैदानावरती आपण अनुभवू शकाल, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ ताकदवर. एक गाव एक संघ ग्रामीण फॉर्मॅट मधून बिलॉंग करतात. एका बाजूने खालापूर विभागातून बिलॉंग करणारी टीम मैदानावरती आहे. शिळफाटा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने कर्जत विभागाला बिलॉंग करत असताना संघ मैदानावरती ग्रामीणचा संघ आहे, मात्र मैदानावरती जबरदस्त खेळ दाखवत आहेत. दुसऱ्या बाजूने फाईट करतायत यंगस्टर बीड हा टीम. यंगस्टर बीड ही टीम मैदानावरती खेळतीये. गोलंदाज नितीन वरती फार मोठी जिम्मेदारी. विवर असणं सज्ज आहे. कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. जबाबदारीची जाणीव पूर्ण आहे. वेगवान तेज तर्रार. यावेळेस ओरपी चेंडू आक्रमण चढवलाय. आक्रमक प्रहार. फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅट्समन इरफानच्या बॅटमधनं निघाला हा तोफेचा गोळा. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. हुकलेला हा षटकार. 6 धावांची मदत धावफलकाला करतायत. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग अटॅकिंग सुरुवात करत असताना, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला देत असताना या 6 धावा धावफलकावरती जोडल्या आणि धावफलक वेगानं पुढे सरकलं. तब्बल 13 या धावसंख्येवरती. बिनबाद 13 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. या षटकारानंतर लगेचच आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय, मनोबल वाढलंय आणि हे मनोबल दाखवत असताना इरफानला आपण पाहताय 3 चेंडू आणि 11 धावांवरती खेळतोय. स्वतःवरती विश्वास आहे. निश्चितच फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदीवरती विश्वास नसतो, तर त्याच्या पंखांवरती विश्वास असतो. हा विश्वास दाखवत असताना पाहायला मिळतोय बॅट्समन इरफान. समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडलं आणि एक धावेवरती संतुष्ट राहत आहेत. इरफानला माहिती आहे मी थांबलो तर ही मॅच आपल्या हातात आहे. स्वतःवरती विश्वास ठेवत असताना सिंगल आली आहे. षटक संपलंय. षटक संपलंय आणि धावफलकावरती नक्कीच धावा पाहायला मिळत आहेत 14.
ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. स्कोर कार्ड अपडेट होईल. षटक पहिलं संपलंय. स्कोर कार्ड वरती 14 धावा जोडतायत. जबरदस्त मॅच मैदानावरती, महत्वाची मॅच आहे. हा सामना जिंकायचा आहे, पुढे प्रवेश करायचा आहे. निश्चितच आजच्या रात्रीला मैदानाच्या वरती झेंडा गाडायचा आहे. विजयाचा झेंडा गाडून निश्चितच आपल्या नावाची चर्चा या परिसरात सोडायची आहे. दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती आलोय आणि आपल्या नावाची चर्चा मैदानावरती प्रेक्षकांना आणि सर्व आयोजकांना, सर्व ऑफिशियल टीमला आणि क्रीडा रसिकांना द्यायची आहे. या अनुषंगाने चाललेली मॅच मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. भरपूर प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष करून विजयजी गवळी JK शेलू संघाचे खंदे समर्थक आहेत. काळी रात्र ढळली आहे, मात्र मैदानावरती अजूनही आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचा आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलंय. 14 धावा धावफलकावर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानावरती, सलामीचे 2 शिलेदार मैदानावरती, सलामीचे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. इरफान आणि अनस. सलामीची जोडी फोडण्याचं या ठिकाणी आव्हान. गोलंदाज तयार. गणेश आलाय आणि गणेशच्या बॅटमधनं आसमानी तुफानी सुलतानी टोला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार. इरफान बाईच्या स्ट्रोक मध्ये दम आहे भावा. षटकार आलाय. 18 धावांवरती खेळतोय. विजयाच्या दिशेने पाऊल टाकतोय. कमबॅकची गरज. कमबॅक केलं जाईल का यावेळेस? मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची सुवर्ण संधी. प्रयत्न केले मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच मानस आहे, मात्र स्वतःला आवर घालत असताना इरफान मैदानावरती खेळतोय. त्याला माहिती आहे मी राहिलो तर मॅच फिनिश करण्याची ताकद माझ्या हातामध्ये आहे. मनगटात आहे आणि मनगटावरती विश्वास ठेवत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. धावफलकावरती 22 धावा एकंदरीत आपण पाहताय. सामना खुला करण्याचं काम केलं जातं. 12 चेंडू 16चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती 8 धावा वसूल करतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळेल 22 धावा बिनबाद धावफलकावरती. इथून 8 धावांची गरज. चेंडू तब्बल 10 शिल्लक. क्रिकेटचा खेळ आहे. मैदानावरती नक्कीच संघर्ष कराल तर विजय तुमच्याकडे सुद्धा झुकू शकतो. गोलंदाज गणेश. विघ्नार्थ्याची भूमिका पार वाढायची आहे, मात्र अशा पद्धतीनं फुलटोच चेंडू जर द्याल तर इरफान हा भुकेलेला वाघ आहे मित्रांनो. त्याला जर अशी बकरी दाखवाल तर तो सोडणार नाही. चेंडू निघालाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. समीकरण बदलवत असताना केवळ 2 धावांची इथून आवश्यकता विजयासाठी. यावेळी शॉर्टपी चेंडू पूल केलाय. इरफान भाई ऑन फायर. शिळफाटा संघाचा विजय असो. षटकार.